तर मित्रांनो, आता आपल्याला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड चॅप्टर नंबर 2 चा फर्स्ट पॉइंट इंट्रोडक्शनला डिस्कस करायचा आहे या पर्टिक्युलर लेक्चरमध्ये. ठीक आहे ना. इंट्रोडक्शनला एक्सप्लेन करतोय मी. ठीक आहे. चॅप्टरचं नाव आमचं आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड. मग मेकॅनिकल शब्द आम्हाला काय सांगतो सर, की इट इज रिलेटेड टू मेकॅनिक्स ना. ठीक आहे. मेकॅनिक्सचे काही लॉज, ठीक आहे, काही फॉर्म्युले इथे लागतील. त्या शब्दाचा अर्थ तसा होतो. आणि फ्लुइड या शब्दाचा अर्थ काय होतो सर? ठीक आहे. पहिलाच पॉइंट मी इंट्रोडक्शनमध्ये एक्सप्लेन करतोय किंवा डिस्कस करतोय तो म्हणजे फ्लुइड. आता जनरली फ्लुइड म्हणजे मुलांना लिक्विड सारखा सबस्टन्स किंवा लिक्विड्स असं वाटतं, पण फ्लुइडमध्ये गॅस आणि लिक्विड हे दोघं जण आता कम्प्लिटली येतातच, पण काही सॉलिड सुद्धा येतात फ्लुइडमध्ये. परत एकदा बोलतोय मी, फ्लुइडमध्ये ऑल गॅसेस अँड ऑल लिक्विड्स हे तर येतातच, पण काही सॉलिड सुद्धा फ्लुइड्स आहेत. म्हणजे गडबड आहे की नाही आम्हाला करेक्ट माहिती नाही आहे म्हणजे याचा अर्थ. ठीक आहे. किंवा कुठं तरी आम्ही ठीक आहे. आता व्यवस्थित लक्षात ठेवायचं की फ्लुइडचा अर्थ काय होते, की एनी सबस्टन्सेस विच कॅन फ्लो, एनी सबस्टन्सेस विच कॅन फ्लो आर कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ फ्लुइड्स. ठीक आहे. डेफिनेशन लिहिली हा मी. फ्लुइड म्हणजे काय, एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो. आता अगेन नेक्स्ट पॉइंट असा येतो की सर हा फ्लो शब्द पण आम्हाला ठीक आहे व्यवस्थित कळायला पाहिजे. तुम्ही म्हणाल की फ्लो शब्द व्यवस्थित न कळायला काय झालं सर आम्हाला. ठीक आहे. फ्लो म्हणजे तर माहिती आहे मला, वाहन आहे ना फ्लो. तसं नाही आहे. मला काय म्हणायचं आहे की बघा आता ही पेन आहे, पेन मी इथून जर अशी खाली सोडली तर ही पण अशी, यालाही फ्लो म्हणू शकता का तुम्ही. ठीक आहे. आणि दुसऱ्या साईडला फॉर एक्झाम्पल वॉटर आहे, वॉटर तर फ्लो होतेच माहिती आहे आम्हाला. मग हे पेन पण तर या ठिकाणावर या ठिकाणी चालली, आणि वॉटर पण किंवा लिक्विड तर ठीक आहे जातोच. मग लिक्विड आहे चालला, सॉलिड आहे चालला. ठीक आहे. मग असे तर सगळेच सबस्टन्सेस जातील ना. ठीक आहे. मला काय म्हणायचं आहे की डेफिनेशन काय सांगितली आपण, एनी सबस्टन्सेस विच कॅन फ्लो आर कम्स अंडर द कॅटेगरी ऑफ फ्लुइड्स. किंवा जे सबस्टन्स फ्लो होतात ते फ्लुइड्स असतात. क्लिअर आहे ना. फ्लुइड्स म्हणजे काय एका शब्दात सांगा, फ्लुइड म्हणजे काय एका शब्दात सांगा तर फ्लुइड इज इक्वल टू फ्लो. जे फ्लो करू शकते ते फ्लुइड आहेत, अशी डेफिनेशन आहे टेक्स्टबुकची, किंवा अशीच डेफिनेशन आहे फिजिक्समध्ये फ्लुइडची डिफाईन झाली. मग मुद्दा हा आहे की फ्लो तर ठीक आहे, आम्हाला असं वाटतं की फ्लो तर सगळेच सबस्टन्स करू शकतात. मग ही बघा पेन पण फ्लो केली सर, हे बघा हे वॉटर पण फ्लो केला. इथं मी असं वॉटर कन्सिडर करा की असं ठीक आहे टाकलं तर वॉटर आहे फ्लो होते. हनी कन्सिडर केलं, हनी फ्लो झालं. ठीक आहे. मग सगळे सबस्टन्सेस फ्लो होत आहेत सर. मग सगळे सबस्टन्सेस जर फ्लो होत असतील तर ऑल सबस्टन्सेस आर फ्लुइड असं म्हणायला पाहिजे, जे की चूक आहे. मग याचा अर्थ कुठेतरी गडबड आहे. या फ्लो शब्दांना आम्हाला काहीतरी करेक्ट सांगायचं आहे. तर फ्लो म्हणजे काय असते बघा, मी इथे एक एक्झाम्पल घेऊन सांगतो. ठीक आहे. इथं मी एक ठीक आहे एक्झाम्पल घेऊन व्यवस्थित एक्सप्लेन करतोय की फ्लो म्हणजे काय राहतं. ठीक आहे. मी एक कंटेनर घेतलं, ठीक आहे, आणि याच्यामध्ये ना लिक्विड आहे याच्यामध्ये. ओके. मग हा लिक्विडचा फर्स्ट मॉलिक्यूल आहे, हा सेकंड आहे, हा थर्ड आहे, हा फोर्थ आहे, बरोबर ना. आणि या लिक्विडला ना असं इथं खाली सोडून दिलं, बरोबर आहे की नाही. ठीक आहे. असं खाली सोडून दिलं. ठीक आहे. सोडून दिल्यानंतर हा इथं फर्स्ट पॉइंट कुठेतरी येईल. ठीक आहे. इथे कुठेतरी सेकंड येईल, इथं कुठेतरी थर्ड येईल, इथं कुठेतरी फिफ्थ येईल. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं कुठेतरी फिफ्थ पॉइंट येईल. असे सगळेच्या सगळे रॅन्डम्स होतील ना. मला काय सांगायचं आहे, फ्लो या शब्दाचा अर्थ सांगायचा आहे की हा मी एक लिक्विड सबस्टन्स कन्सिडर केला कंटेनरमध्ये, आणि त्या लिक्विड मधले काही पार्टिकल्स किंवा मॉलिक्युल्स कन्सिडर केले. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सेकंड. ठीक आहे. फिफ्थ, सिक्स, सेवन असे. ठीक आहे. आणि मी आता काय म्हणतोय की मी याला असं खाली ठीक आहे ओतलं, दिलं खाली सांडून असं. तर खाली सांडून दिल्यानंतर हे पार्टिकल्स जे आहेत ते असे रॅन्डमली मूव्ह होतील ना. रॅन्डमली मूव्ह होतील. इथं फर्स्ट पार्टिकल येईल, ठीक आहे, इथे कुठेतरी सेकंड पार्टिकल येईल, इथं कुठेतरी थर्ड येईल, इथं कुठेतरी फिफ्थ येईल, इथं कुठेतरी सिक्स्थ येईल, बरोबर आहे की नाही. इव्हन ह्या पोझिशन पण एक प्रोबॅबिलिटी आहे. इथं पण येऊ शकतो फर्स्ट, इथं पण येऊ शकतो फर्स्ट. ठीक आहे. कुठल्याही पोझिशनला जाऊ शकतो फर्स्ट पॉइंट. मग मला काय म्हणायचं आहे, ठीक आहे, ही एक सिच्युएशन झाली लिक्विडच्या बद्दलची. मग आता मी दुसरी सिच्युएशन डिस्कस करतोय तुम्हाला सॉलिडच्या बद्दलची. आणि सॉलिड मध्ये सुद्धा जे रिजिड सॉलिड्स आहेत, रिजिड म्हणजे काय, आम्ही रोटेशनल मोशन मध्ये जो ऑब्जेक्ट कन्सिडर केलेला आहे रिजिड बॉडी नावाचा, ते रिजिड्स ते सॉलिड्सच असतात. आता मी कसा एखादा सॉलिड सबस्टन्स कन्सिडर करतोय, ठीक आहे, किंवा रिजिड बॉडी कन्सिडर करतोय. ठीक आहे. ही आहे माझी रिजिड बॉडी, आणि याला मी ठीक आहे फोर्स ठीक आहे अप्लाय केला, आणि हा इथे असा आला.
ठीक आहे. मग याच्यामध्ये पण पार्टिकल्स किंवा ऍटम्स किंवा मॉलिक्युल्स होते. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स असं इन्फिनिटी पर्यंत. तर मी याला ज्यावेळेस डिस्प्लेस केलं म्हणजे असं ढकललं किंवा ठीक आहे ज्यावेळेस मी हा पार्टिकल इथून इथे गेला काहीतरी यक्स डिस्प्लेसमेंट त्यांनी केली त्यावेळेस हे जे पार्टिकल्स आहेत 1 ठीक आहे 2 3 4 हे काय रॅन्डमली मूव्ह करणार आहेत का? मला काय म्हणायचं लक्षात येते की नाही. हे जो सॉलिड सबस्टन्स आहे हा असा n नंबर ऑफ पार्टिकलनी किंवा ऍटम्सनी किंवा मॉलिक्युल्सनी बनलेला आहे. मी त्यांना नावं दिले 4ला नावं दिलेत मी फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ आणि मग त्याला मी डिस्प्लेस केल्यानंतर तो इथं आला. इथं आल्यानंतर सुद्धा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ म्हणजे हे एक प्रकारचं डिसिप्लिन्ड मोशन आहे. रिजिड बॉडीचं जे मोशन असतं ते डिसिप्लिन असतं. पार्टिकल जो फर्स्ट नंबरचा आहे तो डिस्प्लेस नसतो होत असा कोणीकडे रॅन्डमली मूव्ह नसतो होत. हे सॉलिड मध्ये होत असतं. ठीक आहे. आणि ऑन दी अदर हँड याच्या आधीचं जे आपण एक्झाम्पल बघितलं होतं लिक्विडचं त्या लिक्विडला मी असं खाली सांडल्यानंतर किंवा ओतल्यानंतर ते रॅन्डमली मूव्ह करत होते. फर्स्ट नंबरचा जो मॉलिक्यूल होता त्या लिक्विडचा तो एक्झॅक्ट कुठं राहणार आहे हे आम्ही सांगू शकत नाही. मग बघा फ्लो म्हणजे तो असतो. हा फ्लो नाही झाला याला आम्ही फ्लो नाही म्हणत. दिस कन्सेप्ट विल नॉट डिफाईन अ फ्लो. हा फ्लो नाही आहे. म्हणजे मला या फ्लो या शब्दाचा अर्थ तुम्हाला सांगायचा होता. हे फ्लो मध्ये येत नाही सर. याला आपण डिस्प्लेस म्हणतो. ठीक आहे ना. याला आपण डिस्प्लेस म्हणतो. ठीक आहे. म्हणजे रिजिड बॉडीज ह्या फ्लो करत नसतात. बरोबर आहे की नाही. रिजिड बॉडीज ह्या फ्लो ठीक आहे करतच नाहीत. मग रिजिड बॉडी हे फ्लुइड राहूच शकत नाहीत. हे 100% करेक्ट स्टेटमेंट आहे. ठीक आहे. मला काय म्हणायचं कळते. रिजिड बॉडीज हे फ्लो करू शकत नाहीत. मग फ्लो करू शकत नाहीत तर ते फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये येत नाहीत. मग सर आता फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये कोण कोण येतं मी एक्झाम्पल लिहितो इथे. ठीक आहे. बरं सांगतो असं तुम्ही लिहून घ्या. ठीक आहे. फ्लुइडची डेफिनेशन तर कळाली ना. आतापर्यंत फ्लुइडच डिस्कस केला आपण. फ्लुइड म्हणजे काय एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो. आणि फ्लो म्हणजे काय हे क्लिअर झालं आता आम्हाला. फ्लो म्हणजे ते मॉलिक्युल्स ठीक आहे मॉलिक्युल्स रॅन्डम मोशन करू शकतात. ठीक आहे ना. कळालं असेल आता तुम्हाला या दोन एक्झाम्पल वरनं. लिक्विडला मी असं खाली टाकल्यानंतर तो एक ठीक आहे तो लिक्विड जो डिस्प्लेस झाला किंवा त्यांनी जे मोशन केलं तेच फ्लो मध्ये येतं. हे नाही येत. क्लिअर ना. मग फ्लो क्लिअर आहे आता आमचा. बर तर मग फ्लो कोण कोण करते सर. ऑल लिक्विड्स कॅन फ्लो ना. ऑल लिक्विड्स कॅन फ्लो. मग पहिले एक्झाम्पल येईल लिक्विड. ऑल गॅसेस आर ठीक आहे ऑल्सो फ्लो. म्हणजे गॅसेस फ्लो होऊ शकतात. मग दुसरं एक्झाम्पल लिहा गॅस. तिसरं एक्झाम्पल टेक्स्टबुक मध्ये आता दिलंय म्हणून घेऊया प्लाझ्मा. तुम्हाला माहिती आहे 5 स्टेट माहिती आहेत मॅटरच्या. सॉलिड लिक्विड गॅस प्लाझ्मा अँड BEC बोस आइन्स्टाईन कंडेन्सेशन. ठीक आहे. अजूनही भरपूर सारे आहेत. ते 5च नाही आहेत. टोटल 8 आहेत 8. ठीक आहे. सॉलिड स्टेट नावाचा केमिस्ट्री चॅप्टर आहे त्याच्यामध्ये सर सांगतील तुम्हाला व्यवस्थित. ठीक आहे. मला त्या पॉइंट ऑफ व्ह्यू न जायचं नाही. मला फ्लुइड सांगायचं आहे तुम्हाला. 3 एक्झाम्पल सांगितले आम्ही. सॉलिड लिक्विड ठीक आहे सॉरी लिक्विड गॅस अँड प्लाझ्मा हे 3 एक्झाम्पल लिहिले पाहिजेत. आता यातही काही जण म्हणतील प्लाझ्मा म्हणजे काय तर एक्स्ट्रीमली हाय टेम्परेचर असणारी जी स्टेट असते मॅटरची त्याला प्लाझ्मा म्हणत असतो आम्ही. म्हणजे सर तो जो ठीक आहे आता यज्ञ आम्हाला माहिती आहे. यज्ञ हवन त्या हवनमध्ये आम्ही जे टाकतो की नाही ठीक आहे लिक्विड टाकतो ना. ठीक आहे. ते जो जाळ निघतो त्याला त्या जाळाला ठीक आहे जाळाला ती जी ज्योत असते ज्वाला असते त्याला बेसिकली प्लाझ्मा म्हणतात. मग प्लाझ्मामध्ये काय काय राहते. प्लाझ्मामध्ये सगळंच राहतं सर. प्रोटॉन न्यूट्रॉन आयन्स ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी प्लाझ्मामध्ये राहतात. त्या स्टेटला प्लाझ्मा म्हणतात ना. ठीक आहे. सनची जी स्टेट आहे ती पण ठीक आहे किंवा सनचं जे टेम्परेचर आहे ते एक्स्ट्रीमली हाय आहे. ठीक आहे. बरं मग प्लाझ्मा कळाला असेल ना आता. ठीक आहे. लिक्विड गॅसेस प्लाझ्मा हे फ्लुइडमध्ये आहेत. आता हे एक्झाम्पल्स ठीक आहे टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत पण हे तर डायरेक्ट कळतात मुलांना. ठीक आहे. हे डायरेक्ट कळतात. अजून त्यांनी 2 एक्झाम्पल दिलेत बघा ते काळजीपूर्वक लिहा. टूथपेस्ट ठीक आहे ना. आणि दुसरं म्हणजे फ्लॉवर डफ. ठीक आहे. इथं आता जागा नाही आहे माझ्याकडं. मी ते 2 जे महत्वाचे एक्झाम्पल्स आहेत ते लिहितोय. टूथपेस्ट ठीक आहे. आणि दुसरं काय FLO ठीक आहे UR फ्लॉवर डफ DOUGH. फ्लॉवर डफ म्हणजे काय सर. फ्लॉवर डफ म्हणजे ती जी आमची आई किचन मध्ये पोळी बनवण्यासाठी ठीक आहे उंडा म्हणतो ना त्याला आम्ही. उंडा पिठाचा उंडा. हा तर ते काय सांगा बरं. पिठाचा उंडा जो आहे
तो सॉलिड आहे की लिक्विड आहे? गॅस तर ऑब्व्हियसली नाही आहे. त्याला कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकणार आहोत आम्ही? आमच्या प्रिव्हियस नॉलेजवर आम्हाला तो सॉलिड लिक्विड गॅस व्यवस्थित डिफाईन करता येतं व्यवस्थित, ठीक आहे ना. तर मग ते जे फ्लॉवर डफ म्हणजे तो जो गव्हाचा ठीक आहे पीठ आणि त्याच्यापासून बनवलेला ठीक आहे उंडा म्हणतात त्याला, ठीक आहे ना. पोळ्या करण्यासाठी जे आमची मम्मी उंडा बनवते ना, उंडा, ठीक आहे, ते कोणत्या कॅटेगरीमध्ये टाकणार मग आम्ही? सॉलिड आहे, तो लिक्विड आहे की गॅसच्या कॅटेगरीमध्ये आहे? तो सॉलिड आहे ना. इकडे काय थांबू शकतो ना तो, ठीक आहे, सॉलिड आहे तो, सॉलिड. मग तो सॉलिड जरी असला तरी तो फ्लुइड आहे, फ्लुइड आहे तो. कारण हा वाला कन्सेप्ट जो मी आता सांगितला ना, त्यातला एक पार्टिकल दुसऱ्या ठिकाणी ठीक आहे असा तो ठीक आहे जाऊ शकतो, ठीक आहे. क्लिअर आहे ना. तो या कन्सेप्टमध्ये बसतो, म्हणजे फ्लोच्या कन्सेप्टमध्ये बसतो तो. क्लिअर आहे ना. टूथपेस्ट पण बघा, टूथपेस्ट आणि काढलं असं टाकलं हातावरती, सॉलिड आहे ना ते. आता काही जण म्हणतील सेमी सॉलिड आहे सर, तर ठीक आहे, आम्हाला काही त्याच्यामध्ये डिस्कस करायचं नाही जास्त, किंवा त्या प्लॅटफॉर्म तो कन्सेप्ट आता डेप्थमध्ये मी इथे नाही सांगणार की सॉलिड आहे लिक्विड की सेमी सॉलिड आहे वगैरे वगैरे, पण ते फ्लुइडच आहे, टेक्स्टबुकमध्ये तुमच्या दिलेलं आहे, बघू शकता तुम्ही, ठीक आहे. तर हे जे 2 एक्झाम्पल थोडेसे वेगळे आहेत, यांना जरा लक्षात याकरता ठेवा, कारण याच्यावरती तुम्हाला कन्फ्यूज करणारा एमसीक्यू टाकू शकतात. टूथपेस्ट फ्लुइड आहे, टूथपेस्ट मधले सुद्धा पार्टिकल्स असं रॅन्डमली जाऊ शकतात, म्हणजे त्याला असं टाकल्यानंतर हा फर्स्ट पार्टिकल, टूथपेस्ट जर याला मी कन्सिडर केलं तर फर्स्ट नंबरचा पार्टिकल किंवा मॉलिक्यूल तो त्याच ठिकाणी राहील याची काही गॅरंटी नाही. तस फ्लॉवर डफच्या साठी सुद्धा, याच्यासाठी सुद्धा तेच आहे. म्हणजे बेसिकली बघा, आता मी म्हणतोय की लिक्विड्स हे फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये येते, गॅसेस हे फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये येते, आणि काही सॉलिड्स सुद्धा फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये येते. मग कोणते सॉलिड्स फ्लुइडच्या कॅटेगरीत येत नाहीत सर? तर जे रिजिड बॉडीज असतात, सॉलिडमध्ये सुद्धा जे रिजिड बॉडीज असतात ते फ्लुइडच्या कॅटेगरीमध्ये येतच नाहीत. हे 100% बरोबर आहे. क्लिअर आहे का? एवढं व्यवस्थित लक्षात राहील, ठीक आहे. हे पॉईंट फार महत्वाचा आहे हा, ठीक आहे. याच्यावरती एमसीक्यू, थेअरीवाला एमसीक्यू कन्फ्यूज करणारा बनू शकतो चांगला, ठीक आहे. मी आतापर्यंत असं कन्सिडर करतो की तुम्हाला फ्लुइड म्हणजे काय कळालं. त्याच्यानंतर फ्लुइडचे हे 2 एक्झाम्पल जे वेगळे होते मी लिहिले, याच्या आधी 3 सांगितले, लिक्विड, गॅसेस आणि ठीक आहे काय प्लाझ्मा. ओके, हे सगळं झाल्यानंतर आता ठीक आहे थोडंसं ना मी इथं टेबल काढला बघा फर्स्ट कॉलम मध्ये इथे, ठीक आहे. हे इथं सॉलिड ठीक आहे आणि फ्लुइड यांना मी थोडंसं डिस्टिंग्विश केलं, ठीक आहे. यांच्यामध्ये फरक काय काय बघा. आता हा पॉईंट ठीक आहे थोडासा फास्ट घेऊयात, कारण तुम्हाला माहिती आहे की सॉलिडला फिक्स शेप असते आणि फ्लुइडला मात्र फिक्स शेप नसते. फ्लुइड तुम्ही ज्या कंटेनरमध्ये किंवा वेसलमध्ये घेता, ठीक आहे, किंवा कन्सिडर करता, त्या कंटेनरचा शेप म्हणजे त्या फ्लुइडचा शेप असतो. म्हणून इकडे काय लिहिलं मी, शेप ऑफ फ्लुइड. याचा शेप कसा असतो? शेप ऑफ फ्लुइडचा. म्हणजे परफेक्ट आहे का, फिक्स आहे का? नाही. तुमच्याकडे ज्या शेपचा कंटेनर किंवा वेसल आहे त्या शेपचा फ्लुइड होईल मध्ये, ठीक आहे. फिक्स शेप इज इक्वल टू शेप ऑफ वेसल. इकडे व्हॉल्यूम फिक्स असते सर, इकडे व्हॉल्यूम फिक्स असते का? ठीक आहे, व्हॉल्यूम फिक्स राहते पण लिक्विडचा राहते, बरोबर ना. बघा फ्लुइड मध्ये पण 2 येतील ना, ठीक आहे. सेकंड पॉइंट मध्ये मी असे 2 सांगितले, एक म्हणजे लिक्विड, दुसरा म्हणजे गॅस. कारण आत्ताच आम्ही बघितलं फ्लुइड मध्ये ऑल गॅसेस ऑल लिक्विड्स हे येतात. म्हणून मग जर लिक्विड्स असतील तर त्यांना फिक्स व्हॉल्यूम राहते, आणि ठीक आहे फिक्स्ड व्हॉल्यूम, हा इथे असं ठीक आहे फिक्स्ड व्हॉल्यूम, डू नॉट फिक्स्ड व्हॉल्यूम, मी इथं असं 20 म्हणतो फक्त, ठीक आहे. म्हणजे गॅसला फिक्स्ड व्हॉल्यूम नसतो, त्यांचा व्हॉल्यूम रॅन्डम राहतो गॅसेस सबस्टन्सचा, पण लिक्विडला राहते. हे पॉईंट महत्वाचा आहे. आम्हाला ना असं क्लिअर कट कळायला पाहिजे सॉलिड आणि फ्लुइड आणि त्याच्या प्रॉपर्टीज वगैरे, ह्या कदाचित तुम्हाला माहिती असतील, ठीक आहे. पण आता या चॅप्टरमध्ये तर हे अजिबात विसरायचं नाही इथून समोर, नाही तर काय होईल मग, मी ज्यावेळेस पास्कलला सांगेन, ठीक आहे, किंवा मी ज्यावेळेस बर्नोलीज ठीक आहे ते त्याचा कन्सेप्ट सांगाल, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी सांगाल, ठीक आहे, किंवा मी या चॅप्टरमध्ये ज्या वेळेस ठीक आहे थोडंसं डेप्थमध्ये जाईल तर मग तुम्हाला कळणार नाही. थर्ड पॉईंट काय बघा, कॉम्प्रेसॅबिलिटी. कॉम्प्रेसॅबिलिटी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल हा सॉलिड सबस्टन्स आहे, याला मी कॉम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, हा होतोय का कॉम्प्रेस? नाही होत सर. मग सॉलिड ची कॉम्प्रेसॅबिलिटी 0 असते, म्हणजे सॉलिड कॉम्प्रेस नाही होत. इकडे तर 2 सबस्टन्स आहे आमच्याकडे, लिक्विड आणि गॅस. तर लिक्विड कॉम्प्रेस होतात, पण ते कॉम्प्रेस फार ठीक आहे कमी प्रमाणात होतात. कमी प्रमाण हे कोणाच्या कंपॅरिझन मध्ये? गॅसच्या.
म्हणजे गॅस खूप जास्त प्रमाणात कॉम्प्रेस होऊ शकतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे एका रूम मध्ये जेवढा गॅस आहे त्याला आपण ठीक आहे एवढ्या एवढ्या बॉटलमध्ये सुद्धा कॉम्प्रेस करून ठेवू शकतो, म्हणजे खूप जास्त कॉम्प्रेस होऊ शकतात ते, ठीक आहे. आणि लिक्विडचं तसं नसतं, लिक्विड कॉम्प्रेस होतात पण खूप कमी प्रमाणात होतात, गॅसेस एवढं होत नाही. आता हे तिन्ही पॉईंट तुम्हाला इझिली कळतील, पण हा चौथा पॉईंट थोडासा त्रास देईन तुम्हाला, पण त्याला जसं सांगतोय मी तसं लक्षात ठेवायचं, ठीक आहे. चौथा पॉईंट काय बघा, शिअर स्ट्रेस इज व्हेरी हाय, ठीक आहे. शिअर स्ट्रेस इज व्हेरी हाय, आणि इकडे काय सांगितलं, शिअर स्ट्रेस इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0. म्हणजे याचा अर्थ फोर्थ पॉइंट मध्ये मला शिअर स्ट्रेस बद्दल सांगायचं. शिअर स्ट्रेस सॉलिडचा खूप जास्त असते आणि शिअर स्ट्रेस फ्लुइडचा हा अप्रॉक्सिमेटली 0च असतो, ठीक आहे. अप्रॉक्सिमेटली 0च असतो. मग सर आता हा शिअर स्ट्रेस म्हणजे काय, शिअर स्ट्रेसला काय म्हणतात बघा, ठीक आहे, की जर मी एखादा एक्सटर्नल फोर्स टाकला त्याला डिफॉर्मिंग फोर्स पण म्हणतात. हा मला एक गोष्ट सांगा, हा सॉलिड आहे आणि मी याच्यावरती एक्सटर्नल फोर्स टाकतोय आणि याचा शेप चेंज करतोय ना, म्हणजे याचा शेप चेंज होईल ना. फॉर एक्झाम्पल मी हातोडी याच्यावरती मारली तर याचा आत्ता जो शेप आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळा होईल. मग अशा फोर्सला या पर्टिक्युलर कन्सेप्टमध्ये ना एक्सटर्नल फोर्स म्हणण्याच्या ऐवजी डिफॉर्मिंग फोर्स म्हणतात. आता जरा लक्षात ठेवायचं, त्या त्या चॅप्टरमध्ये असे थोडेसे फोर्सेसचे नावं वेगळे आहेत, ठीक आहे. त्या स्प्रिंगमध्ये तयार होणाऱ्या फोर्सला आम्ही स्प्रिंग फोर्स म्हणलं होतं याच्या आधीच्या चॅप्टरमध्ये, किंवा रिस्टोरिंग फोर्स पण म्हणत होतो आम्ही त्यांना, कारण तो स्प्रिंगमध्ये रिस्टोर्ड होतोय, ठीक आहे. तर मग रिस्टोरिंग फोर्स असंच म्हणत गेलो. मग आता इथे सुद्धा डिफॉर्मिंग फोर्स असतो. डिफॉर्मिंग फोर्स म्हणजे काय, त्याला डिफॉर्म करणार, ठीक आहे. तर याचा अपोजिशन खूप जास्त असते. शिअर स्ट्रेस हे एक अपोजिशन आहे, ठीक आहे, एक अपोज, ठीक आहे. आणि तो हायली अपोज असतो याच्यामध्ये, ठीक आहे. सॉलिड हा हायली अपोज करतो त्याचा शेप चेंज करायला. म्हणजे मला काय म्हणायचंय, फॉर एक्झाम्पल आता एखाद्या सबस्टन्सवर मी फोर्स एक्झर्ट केला तर तो सॉलिडवर एक्झर्ट केला, एखाद्या सॉलिड सबस्टन्सवर जर मी फोर्स एक्झर्ट केला तर तो इतक्या इझिली त्याचा शेप चेंज नाही करत. पण इकडे जर कन्सिडर केला आम्ही फ्लुइडला, तर फ्लुइड इझिली त्याचा शेप चेंज करू शकतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे फ्लुइडला रेझिस्टन्स म्हणजे अपोज करायला काही परमिशनच नाहीये. म्हणजे हे जे अपोज करण्याला परमिशन नाहीये आपण म्हणतोय, म्हणजे बेसिकली अपोज 0 आहे फ्लुइडमध्ये. मग त्या अपोज 0 आहे म्हणूनच शिअर स्ट्रेस 0 आहे. आणि इकडे खूप जास्त अपोज असते. तुम्ही चेंज करा ना एखाद्या सॉलिडचा शेप किंवा साईज चेंज करायला जा, शेप साईज चेंज करायला जा म्हणजेच त्याला डिफॉर्म करा. आता एक थोडासा अवघड शब्द आहे किंवा तुम्हाला कन्फ्युजन करणार आहे म्हणून मी वापरत नाही. सॉलिड लवकर डिफॉर्म होत नाही, डिफॉर्मेशनला अपोज करतात किंवा डिफॉर्मिंग फोर्सला पण अपोज करतात, हे फ्लुइड करत नाहीत. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल मला काय म्हणायचंय, एखाद्या सबस्टन्सला, सॉलिड सबस्टन्सला, बरोबर आहे की नाही, सॉलिड सबस्टन्सला डिस्प्ले एखादा फोर्स एक्झर्ट करा, ते एक्झर्ट केल्यानंतर इतक्या लवकर होत नाहीत ते, ठीक आहे, चेंज करत नाहीत त्याची साईज आणि शेप. आणि तेवढाच फोर्स, जेवढा फोर्स तुम्ही सॉलिडला लावला तेवढाच फोर्स तुम्ही फ्लुइडला लावा, ते लगेच डिस्प्लेस होऊन जाईल, किंवा डिस्प्लेस म्हणण्याच्या ऐवजी ते लगेच फ्लो करायला लागतात, बरोबर आहे की नाही. म्हणजे त्याचा शेप साईज चेंज होऊन जाते. मला काय म्हणायचं कळतं ना, ठीक आहे. फ्लुइड आहे, फ्लुइड आम्ही त्याला असा, ठीक आहे, धक्का मारला, फ्लुइडला कोणत्याही असा धक्का मारला, लगेच त्याचा साईज आणि शेप चेंज होऊन जाते. आणि सॉलिडला जर तेवढाच धक्का मारला तर, तेवढाच धक्का किंवा तेवढाच फोर्स जर मी सॉलिड सबस्टन्सवर लावला तर नाही होत त्यांचा साईज आणि शेप चेंज. मग ते जे काही आहे ते या शिअर स्ट्रेसनं डिफाईन होत असतं. अगेन हा शिअर स्ट्रेस जो आहे तो प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड या चॅप्टरमध्ये कन्सेप्ट डेप्थ मध्ये आहे. इथं मी थोडासा सांगण्याचा प्रयत्न केला हा या चॅप्टरचा पार्ट, ठीक आहे. म्हणजे इथे ते त्याचं डिस्कशन नाहीये किंवा एक्सप्लेनेशन नाहीये, याला जरा लक्षात ठेवा. नसेल कळाला तर याला स्टार करा, मी नंतर कधीतरी सांगतो. नेक्स्ट पॉईंट बघा, इथं मी ना इलास्टिक कॉन्स्टंट लिहिले. आता हे इलास्टिक कॉन्स्टंट सॉलिडला असते, ठीक आहे, लिक्विडला असते, ठीक. सॉलिड आणि लिक्विड अशा सबस्टन्सला जनरली सॉलिड बद्दल असतात इलास्टिक कॉन्स्टंट, किंवा सॉलिड आणि लिक्विड असं कंपॅरिझन करण्याच्या ऐवजी मला असं म्हणायचंय की देर आर 3 टाइप्स ऑफ इलास्टिक कॉन्स्टंट. इलास्टिक कॉन्स्टंट नावाचा एक कन्सेप्ट आपला 11th मध्ये मी तुम्हाला शिकवलेला नाही आहे, जो महत्वाचा आहे आणि तो वारंवार येतोय विशेष म्हणजे, आणि म्हणून तर त्याला मी या इंट्रोडक्शन मध्ये टाकून दिलं. मला काय म्हणायचंय की इलास्टिक कॉन्स्टंट, देर आर 3 इलास्टिक कॉन्स्टंट, 3 इलास्टिक कॉन्स्टंट असतात. कोणते? फर्स्ट नंबरला लिहिला मी यंग्स
मॉड्युलस, यंग्स मॉड्युलसला ब्रॅकेटमध्ये मी कॅपिटल वाय नी दाखवलं आणि इथं काय लिहिलं ब्रॅकेटमध्ये त्या यंग्स मॉड्युलसच्या खाली की इट इज रिलेटेड टू लेंथ. त्याच्यानंतर बघा इथं मी 2 नंबरला कोणता इलास्टिक कॉन्स्टंट लिहिला, बल्क मॉड्युलस. बल्क मॉड्युलसचा सिम्बॉल आहे के, कॅपिटल के. आणि इथं ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं मी, बल्क मॉड्युलस कशाशी रिलेटेड असते, रिलेटेड टू व्हॉल्यूम. थर्ड इलास्टिक कॉन्स्टंट लिहिला मी मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मॉड्युलस ऑफ रिजिडिटीला ब्रॅकेटमध्ये मी इटानं दाखवलं, याला इटा म्हणतात. आणि हा कशाशी संदर्भात आहे, याचा संबंध कशाशी आहे, रिलेटेड टू शेप, शेपची संदर्भात आहे. ठीक आहे. आणि हा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी या फ्लुइडचा 0 असतो कारण त्याचा शेअर स्ट्रेस पण 0. मग शेअर स्ट्रेस डिवायडेड बाय शेअर स्ट्रेन हा रेशो असते मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. मग न्यूमरेटरमध्ये तर 0 आला म्हणून मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सुद्धा फ्लुइडचा 0 असतो. म्हणजे हा इटा मॉड्युलस ऑफ रिजिडिटी इटा 0 असतो. कोणासाठी, फ्लुइडसाठी. ठीक आहे. मला माहिती आहे हे थोडंसं तुम्हाला अवघड जाणार आहे पण हे असं लक्षात ठेवा, येणाऱ्या कन्सेप्ट मध्ये तरी आम्हाला अडचण नाही जाणार. ठीक आहे. कारण याच्यावर तर काय प्रश्न, ठीक आहे, म्हणजे एमसीक्यू येऊ शकतो पण ठीक आहे थिअरीचा प्रश्न तर येणार नाही ना. त्यामुळे हे असं लक्षात ठेवा, येणारे चॅप्टरमध्ये येणारे जे पॉइंट्स आहेत हे तर इंट्रोडक्शन होतं. ठीक आहे. आपले ठीक आहे याच्यानंतरचा जो पॉइंट आहे ठीक आहे फ्लुइड आणि त्याच्यामध्ये आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज वगैरे. ठीक आहे. त्याच्यानंतर बॅरोमीटर, मॅनोमीटर हे थोडेसे महत्वाचे आहेत. तिथं हे तुम्हाला ठीक आहे कामाला येणार आहे. त्याच्यामुळे थोडंसं व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे काय लिहिलं मी, फ्लुइड ओनली बल्क मॉड्युलस. हा म्हणजे फ्लुइडला फक्त बल्क मॉड्युलस असतं. ठीक आहे. मी हे देअर आर 3 इलास्टिक कॉन्स्टंट्स असं सांगितलं ना. मग आता इलास्टिक कॉन्स्टंट्स म्हणल्यानंतर आम्हाला 3 सांगता आले पाहिजे, किमान नाव तरी. कोणते कोणते, यंग्स मॉड्युलस सिम्बॉल आहे कॅपिटल वाय, बल्क मॉड्युलस सिम्बॉल आहे कॅपिटल के, मॉड्युलस ऑफ रिजिडिटी सिम्बॉल आहे इटा. यंग्स मॉड्युलस लेंथशी रिलेटेड असते, बल्क मॉड्युलस व्हॉल्यूमशी रिलेटेड असते आणि मॉड्युलस ऑफ रिजिडिटी शेपशी रिलेटेड असते. मग याच्यापैकी फ्लुइडला परफेक्ट काय राहते सर, तर व्हॉल्यूम राहते ना, बरोबर आहे का, व्हॉल्यूम राहते ना, व्हॉल्यूम. ठीक आहे. बाकी शेप वगैरे असं आपण आयडियल ठीक आहे किंवा एक्झॅक्ट सांगू शकत नाही शेप असतं का, ते फ्लुइडला तर शेप नसते, तो वेसलचा किंवा कंटेनरचा राहतो. ठीक आहे. मग व्हॉल्यूमच राहतो सर कोणाला, फ्लुइडला. म्हणून बल्क मॉड्युलस राहते फक्त फ्लुइडला. बाकी हे दोन्ही कॉन्स्टंट नसतात म्हणजे 0 राहतात फ्लुइडच्या संदर्भात. ठीक आहे. हे अशाला असं लिहून घ्या व्यवस्थित. ठीक आहे. हे माझं जे मी बोललोय याला थोडं एकदा दोनदा बघा. ठीक आहे. इथे आणि इथे थोडासा प्रॉब्लेम येईल तुम्हाला. ठीक आहे. पण फ्लुइडची डेफिनेशन वगैरे आता आमची क्लिअर असली पाहिजे, त्याचे एक्झाम्पल वगैरे. ठीक आहे. आता एवढंच डिस्कशन मला इथे करायचं होतं. आता थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये मी नेक्स्ट पॉईंट आणेल. थँक्यू व्हेरी मच.